नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं भारत सेना म्हणजेच आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये सर्वप्रथम एक गोष्ट ऐकून घ्या मित्रांनो. KYC केली नाही तर पैसे मिळणार नाही मित्रांनो. मित्रांनो, तुम्हाला जर लाडक्या बहिणींचे पैसे हवे असतील तर तुम्हाला KYC करावे लागेल. कारण KYC करण्याचा अर्थ मित्रांनो असा आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये असे बरेचसे खोटे आणि फ्रॉड जे उमेदवार आहेत त्यांनी लाडक्या बहिणींसाठी अर्ज केलेले आहेत मित्रांनो. म्हणजे ज्यांच्या घरी संपत्ती जास्त असेल किंवा मग ज्यांचे पती या ठिकाणी शासकीय पदावरती असतील, ज्यांना शासकीय नोकरी असेल, ज्यांना गरज नसतानासुद्धा मित्रांनो अशा प्रकारे लाडक्या बहिणींचे पैसे मिळत आहेत. तर अशा असंख्य उमेदवारांना आळा घालण्यासाठी, बंदी घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाने KYC सुरू केलेली आहे. म्हणजे जे पात्र आणि योग्य उमेदवार आहे मित्रांनो, त्यांनाच या ठिकाणी KYCची मदत मिळते मित्रांनो. ठीक आहे. तर तुम्ही जर KYC केली तरच तुम्हाला या ठिकाणी पैसे मिळतील. तर KYCची तारीख मित्रांनो, जे महिला लाडक्या बहिणींची या ठिकाणी जे महिला उमेदवार अध्यक्ष आहे मित्रांनो आदिती तटकरे. तर आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे की KYC हे 31 मार्चपर्यंत तुम्हाला या ठिकाणी बघू शकता. 31 मार्चपर्यंत तुम्हाला या ठिकाणी तारीख दिलेली आहे. तर 31 मार्चपर्यंत तुम्हाला या ठिकाणी KYC करायची आहे मित्रांनो. तर जवळच्या ग्राहक सेवा केंद्रावरती तुम्हाला जावं लागेल आणि जवळच्या ग्राहक सेवा केंद्रावरती गेल्यानंतर लाडक्या बहिणीची जी KYC आहे ती KYC तुम्हाला करायची आहे. जर तुम्ही KYC केले मित्रांनो तरच तुम्हाला या ठिकाणी लाडक्या बहिणीचे पैसे मिळतील, अन्यथा तुम्ही अपात्र घोषित होऊन जासाल मित्रांनो. ओके. तर ताबडतोब KYC करा मित्रांनो लाडक्या बहिणींची. आता त्यासाठी डॉक्युमेंट काय काय लागणार आहे मी तुम्हाला सर्व डॉक्युमेंट सांगतो. ते डॉक्युमेंट तुम्ही वहीत लिहून घ्या किंवा मग मित्रांनो तुम्ही लक्ष देऊन ते डॉक्युमेंट ऐका मित्रांनो. मी तुम्हाला महत्त्वाचे डॉक्युमेंट सांगत आहे लाडक्या बहिणीसाठी. ठीक आहे. त्याचबरोबर मित्रांनो मी माझ्या चॅनलबद्दल 2 शब्द सांगतो मित्रांनो. जास्त वेळ नाही, फक्त 1 मिनटं घेतो मित्रांनो. हे बघा मित्रांनो, आपल्या चॅनलवरती महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाच्या महत्त्वाच्या सरकारी योजना सांगण्यात येतात. मग तुम्ही शेतकरी असेल, तुम्ही विद्यार्थी असाल, तुम्ही महाराष्ट्राचे नागरिक असाल तर तुम्हाला कंपल्सरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे मित्रांनो. जेणेकरून राज्य सरकार ज्या महत्त्वाच्या योजना तुमच्यासाठी राबवते त्या योजनांची माहिती ही तुमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे मित्रांनो. कारण की अशा असंख्य योजना असतात, त्या योजनांची जी माहिती असते हे तुमच्यापर्यंत पोहोचत नाही मित्रांनो. तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या घराघरामध्ये अशा प्रकारची शासकीय योजना आहे त्याची माहिती पोहोचते मित्रांनो आणि लोकांना त्या योजनेचा लाभ होतो मित्रांनो. तरी प्रत्येकाने कंपल्सरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आताच. ठीक आहे. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्हाला लाईक करायलाच पाहिजे मित्रांनो. तर चला आता मी तुम्हाला महत्त्वाचे डॉक्युमेंट सांगणार आहे. तर मित्रांनो बघा, या ठिकाणी तुम्हाला आज तुमचं आधार कार्ड लागणार आहे मित्रांनो. ठीक आहे. तुमचं महत्त्वाचं आधार कार्ड लागणार आहे. आधार कार्ड नंतर तुमची बँक पासबुकची झेरॉक्स लागणार आहे. नंतर तुमचा फोटो लागणार आहे मित्रांनो. ठीक आहे. बस इत्यादीच महत्त्वाचे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे. आणि या संदर्भात जे शासनाकडून जो GR आलेला आहे या KYC बाबत आणि या महत्त्वाच्या माहितीबाबत, त्या जी माहिती आहे GRची जी प्रिंट आहे ते मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहे मित्रांनो. जेणेकरून तुम्ही ते माहिती वाचू शकता मित्रांनो. कारण की आता बघा, बरेचसे असे लोक असतात त्यांना काय वाटते माहीत आहे का की ते कसे पण व्हिडिओ बनवतात किंवा मग माहिती नसल्यावरसुद्धा व्हिडिओ बनवतात, चुकीचे व्हिडिओ बनवतात. परंतु भावांनो, मी तुम्हाला काय म्हणत आहे, माझ्याजवळ शासकीय माहिती जी GR असतो, जी माहिती असते येत असते, त्याच्यानुसार मी योग्य ते व्हिडिओ बनवत असतो मित्रांनो. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हे जे चुकीची असं काही नाही आहे. ठीक आहे. असं काहीच नाही मित्रांनो. जे शासकीय गव्हर्नमेंटची योग्य माहिती असते त्याच्यावरच मी व्हिडिओ बनवत असतो. तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ती माहिती टाकलेली आहे. तर तुम्ही ती माहिती या ठिकाणी काय करा, नक्कीच बघून घ्या. ओके. त्याचबरोबर मित्रांनो मी तुम्हाला आणखी सांगत आहे की तुमच्या जर काही पण अडचण असेल किंवा तुम्हाला व्हिडिओ समजला नसेल मित्रांनो, तर तुम्हाला काय करायचं आहे, या व्हिडिओचं जे डिस्क्रिप्शन बॉक्स आहे तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन मित्रांनो ताबडतोब माहिती वाचायची आहे. आणि काही पण अडचण असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला या ठिकाणी मला कमेंट करायची आहे. तुम्ही जर मला कमेंट केली तर मी नक्कीच तुम्हाला या ठिकाणी तुमच्या कमेंटचा रिप्लाय देईल मित्रांनो. ओके. त्याचबरोबर तुमचे इतर जे लाडक्या बहिणी असतील तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये तर त्यांना हा व्हिडिओ ताबडतोब शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा जी KYCची नवीन अपडेट आलेली आहे,
त्यांना माहिती झाली पाहिजे, अन्यथा त्यांचेसुद्धा रद्द होऊन जातील मित्रांनो. आणि ते जर रद्द झाले तर हे बघा 31 मार्चपर्यंत, ठीक आहे. आता तुम्हाला ताबडतोब हे करायचं आहे मित्रांनो, नाहीतर मग हे जर तारीख गेली, ठीक आहे, 31 मार्च आहे मित्रांनो. इथं चुकून या ठिकाणी 23 मार्च झालेला आहे. 31 मार्च, 31 मार्च शेवट लास्ट डेट आहे मित्रांनो, ठीक आहे. इथं चुकून 23 मार्च झालेला आहे, ठीक आहे. 31 मार्चपर्यंत किती, 31 मार्चपर्यंत मित्रांनो. ओके, 31 मार्चपर्यंत तुम्हाला जवळच्या ग्राहक सेवा केंद्रावर जाऊन अपडेट करायचे आहे मित्रांनो, ठीक आहे. तर लवकर जाऊन अर्ज करून अर्ज करा, ठीक आहे, EKYCसाठी. आणि तुम्ही EKYCसाठी पात्र झाल्यानंतरच तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे मिळतील, अन्यथा या ठिकाणी तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे मिळणार नाही मित्रांनो. हे गोष्ट तुम्ही समजून घ्या. ओके. आणि मी सर्वांना ही नम्र विनंती करेल की हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही तुमच्या लाडक्या बहिणींना शेअर करायला पाहिजे व्हॉट्सअपवरती, ठीक आहे. त्याचबरोबर तुम्ही जर स्वतः एक महिला उमेदवार असाल तर तुम्ही हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअपचे जे महिलांचे जे ग्रुप्स आहेत, त्याचबरोबर जे व्हॉट्सअपचं स्टेटस आहे, त्या स्टेटसवर या ठिकाणी ठेवायला पाहिजे, जेणेकरून इतर जे आपल्या महाराष्ट्रातील माता भगिनी आहेत त्यांना या ठिकाणी अशा प्रकारचे महत्त्वाची जी अपडेट आहे शासनाची, याच्याबद्दल माहिती झाली पाहिजे मित्रांनो, ठीक आहे. तर मी याचे महत्त्वाचे डॉक्युमेंट्ससुद्धा सांगितलेले आहे, नंतर काय करायचं आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे. तर तुम्हाला ताबडतोब जाऊन EKYC करायची आहे मित्रांनो. आणि काही अडचण आली तर मला नक्की प्रत्येकाने कमेंट करायची आहे, कमेंटमध्ये तुमच्या शंका मला विचारायच्या आहेत. नक्कीच तुमच्या कमेंटला मी या ठिकाणी रिप्लाय देईल मित्रांनो. ओके. आणि हे बघा, जर अजून पण तुम्ही चॅनलला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या मित्रांनो. आणि सरकारी योजनांसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, तरच तुम्हाला राज्य सरकारच्या प्रत्येक सरकारी योजनांची माहिती मिळेल व अपडेट मिळेल. मग ते शासनाच्या सूचना असतील, शासनाच्या योजना असतील, महत्त्वाच्या माहिती असतील, त्याची माहिती मिळेल. तर तुम्ही प्रत्येकाने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला पाहिजे मित्रांनो. त्याचबरोबर एक वेळा चॅनल तुम्ही ओपन करून बघू शकता आपलं, त्याच्यात तुम्हाला आणखीसुद्धा काही महत्त्वाची जी माहिती आहे ती मिळेल मित्रांनो. तुम्ही शेतकरी असाल ना, तर तुमच्यासाठी राज्य सरकार असंख्य योजना राबवते, परंतु त्या योजना ज्या आहेत ह्या तुम्हाला कोणी सांगत नाही मित्रांनो. कारण की त्याचे 2 कारणं आहेत. एक तर समोरच्याला माहिती नसतात योजना, म्हणून तो तुम्हाला सांगत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगून त्याला काही मिळत नाही. म्हणजेच आजकालच्या स्वार्थी जगामध्ये मित्रांनो कोणी कोणासाठी विनाकारण काही करत नाही, माहीत आहे का. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो, ठीक आहे मित्रांनो. तर तुम्हाला या ठिकाणी KYC करून घ्या. काही अडचण आली तर मला नक्कीच तुम्ही कमेंट करा मित्रांनो. आणि मी सर्वांना नम्र विनंती हेच करेल की तुम्ही हा जो व्हिडिओ आहे हा सर्वांकडे शेअर करा. आणि बघा, उन्हाळा लागलेला आहे, तर या ठिकाणी जास्त उन्हात कोणी फिरायचं नाही आहे. फिरलं तर तुम्हाला एक कॅप घालायची आहे डोक्यामध्ये. ओके. चला, तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही, आपला व्हिडिओ मी या ठिकाणी थांबवतो. बस तुम्हाला मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्हाला जे आहे या ठिकाणी हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपच्या स्टेटसवरती ठेवायचा आहे, जेणेकरून जास्तीत जास्त माता भगिनींना अशा प्रकारे अपडेट, शासनाची नवीन अपडेट आलेली आहे त्याची माहिती मिळेल. चला, तर मित्रांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन शासकीय योजनेसह भेटू. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.